आपल्याला कल्पना आहे की लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपल्या सर्वांसमोरच एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं। कारण ज्या प्रकारच्या बाबी आपल्या समोर स्पष्ट झाल्या, एक प्रकारे या देशामध्ये अराजक कसा तयार करता येईल अशा प्रकारचं एक षडयंत्र, ज्या षडयंत्रामध्ये काही देशातले काही विदेशातले लोक एकत्रित येऊन, वेगवेगळ्या शक्ती एकत्रित येऊन हा देश बलशाली होतोय। हा जर बलशाली झाला तर या देशाजवळ बलही आहे आणि विचारही आहेत। या दोन्हीच्या आधारावर हा देश खूप मोठा होईल। आणि म्हणून या सगळ्या प्रगतीनं जे लोक चिंतातूर होते त्यांनी ज्या प्रकारे या देशामध्ये अराजकाची मांडणी सुरू केली, देशाला विविध भिंतींमध्ये कसं खंडित करता येईल, आमचं पौरुष कसं समाप्त करता येईल, आणि त्याचसोबत या ठिकाणी वोट जिहाद सारखे विषय मांडून एक प्रकारे आमच्या विचारांवर कसं आक्रमण करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा आपल्या सगळ्यांच्या नजरेस आला। आपल्याला कल्पना आहे की या देशाचा इतिहास सांगतो, जेव्हा जेव्हा इथला सनातन विचार, जेव्हा जेव्हा आमचा धर्म, जेव्हा जेव्हा आमची संस्कृती, आमचे संस्कार हे कमजोर झाले, त्यावेळी आम्ही गुलामगिरीत गेलो। आणि ज्या वेळी आमच्या संतांनी धर्म जागरण केलं, आमच्या संतांनी समाज जागरण केलं, ज्या वेळी या भिंती तोडून टाकल्या आणि एकसंघ समाज उभा केला, त्यावेळी दिग्विजयी भारत हा आम्हाला पाहायला मिळाला।